मंडळी नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मेगा बॅग्सचा आज हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. ह्या अशा बॅग्स आहेत की ज्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या चांदीच्या वस्तू, चांदीचे दागिने, चांदीच्या मूर्ती, ऑक्सिडाइजच्या वस्तू, ऑक्सिडाइजच्या मूर्ती, ऑक्सिडाइजचे दागिने अगदी काळे पडणार नाहीत, व्यवस्थित राहतील. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी युजफुल असणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा असणार आहे. नमस्कार, मी मेघा बंगाळे. आपलं ब्रँड आहे मेगा सिल्वर बॅग. या सिल्वर प्रोटेक्टर आहेत. मेन म्हणजे या बॅगचा यूज आहे, याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या वस्तू, आर्टिफिशियल ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी ही काळीच पडणार नाही, अशा या बॅग आहेत. याच्यामध्ये सर्व साइजेस आहेत. आता मी याच्या आतमध्ये कसं आहे सांगते. याच्या आतमध्ये आहे ना प्रोसेस फॅब्रिक आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या वस्तू, ताटं, वाट्या, पेले, चमचे ठेवले की ते काळेच पडणार नाहीये. गौरी गणपतीच्या सणाला सुद्धा आपण वर्षभराकरता याच्यामध्ये त्यांची ताटं, वाट्या, पेले सगळ्या गोष्टी स्टोअर करत असतो. तर ते तुम्ही वर्षभराने ओपन करून पाहिलं तरी पण ते तुम्हाला आहे तसंच दिसणार, काळं पडणार नाहीये. याच्यामध्ये आपण टोटल सिल्वर बॅग मध्ये एवढ्या साइजेस बनवतो. याच्यामध्ये साईज आहे 18x18, 16x16, 14x14, 12x12, 10x10, 8x8 आणि 6x6, 4x4 अशा टोटल एवढ्या साइजेस बनवतो. त्याचबरोबर आपण एक साईज बनवतो 13x4 ची. याच्या आतमध्ये आहे ना असं कंपार्टमेंट आहे, म्हणजे एक दोन गोष्टी तुम्ही एकत्र याच्यामध्ये ठेवू शकता, जसं की नेकलेस आहे, गोफ आहे, तर असं आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. जे लांबट आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये स्टोअर करायचे आहे. आणि ज्यांच्याकडे जुनी ताटं आहेत फार, की ज्यांची साईज खूप मोठी असते आणि मेन म्हणजे साईडला कडा असतो, तर ते तुम्हाला 18x18 मध्ये इझिली बसतात. मोठमोठ्या ज्यांच्या समया असतात, 6 लोट्यांचा सेट असतो, 12 वाट्यांचा सेट असतो, अशा सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण सेट तुमचा प्रॉपर याच्यामध्ये बसणार आहे. याच्यात तुमचे 4 ताटं मावतात आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत ठेवल्या तरी पण चालतात. याच्यासोबतच एक 16x16 ची रेग्युलर साईज आहे. याच्यामध्ये पण तुमचे 2 ताटं, लोटी, पेला, समया असं मावतील. जे रेग्युलर आपली ताटं आहेत ती याच्यामध्ये बसतात. आणि मेन म्हणजे जे प्रत्येकाच्या जवळपास घरामध्ये असते, जसं की 14x14चं हे ताट, ही बॅग आहे. याच्यामध्ये आता आपण पाहूया. याच्यामध्ये आहे ना पार्टिशन दिलेलं आहे. हे एक ताट आणि हे छोट. इतर छोटे मोठे दिवे असतील तर ते पण आपण इथे साईडला टाकू शकतो. आणि जस्ट तुम्हाला हे असं लावायचं असते. इझिली तुम्ही हे लॉकर मध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये पण कपाटामध्ये इझिली तुम्ही स्टोअर करू शकता. दिसायला पण डिसेंट लुक येते आणि आपल्याला कळते पण की आपण नेमकी कुठे ठेवलंय म्हणून. त्याचबरोबर अशाच सगळ्या साइजेस आहेत. जे आपलं संध्यापत्र असतं, तर संध्यापत्र सुद्धा तुम्हाला असं याच्यामध्ये प्रॉपर बसते. संध्यापत्रासोबत पण छोटे मोठे दिवे वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. असं लुक आहे. आणि मेन म्हणजे काळं पडणार नाही. मी पुन्हा तुम्हाला 4 वेळा सांगतेय की मेगा सिल्वर बॅग म्हणजे फक्त सिल्वर साठी नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी, मोत्याची ज्वेलरी, सोन्याचे दागिने, डायमंड, गोल्ड सगळ्या गोष्टी ठेवू शकता. अशा या सगळ्या साइजेस आपण दिलेल्या आहेत. छोट्या याच्यामध्ये आपण तोडे वगैरे पण ठेवू शकतो, जसे की आता हे तोडे आहेत, तर हे आपण याच्यामध्ये ठेवले. ही छोटी कानातली मोत्याची, गळ्यातलं, आणि या बुगड्या, या अशा आपण याच्यामध्ये ठेवल्या सोबतच. म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचंय, लग्न कार्याला जायचंय, तर इझिली तुम्ही याला कॅरी पण करू शकता. अशा सगळ्या साइजेस आहेत. तुम्हाला जर याची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सगळ्या साइजेस अवेलेबल आहे. प्लस मध्ये आपण कस्टमाइज ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही जस्ट आम्हाला सांगायची की या साइजचं आम्हाला रेडी करून हवंय, तुम्हाला ते पण बनवून मिळेल.
थँक्यू सो मच. आणि आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, युजफुल देखील वाटला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. मंडळी, माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल, जिथे मी असेच अपडेट देत असते. म्हणजेच कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल जे तुमच्या फायद्याचं असेल. जर कोणी अजूनही इंस्टाग्राम हँडलला फॉलो केलं नसेल तर नक्की करा. वाव स्नेहल या नावानेच आहे. यापुढे तुम्हाला माझ्याकडून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करेन. भेटूया लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.